आणि त्याचबरोबर तर या घडीची एक अतिशय महत्त्वाची बातमी, मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे। अखेर 22 वरती अडकलेले होते, पण पुढच्या फेरीमध्ये त्यांचा विजय झालाय आणि जयंत पाटील यांचा पराभव। शरद पवार यांना एक मोठा धक्का हाबाडा म्हणावा लागेल महायुतीने दिलाय, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जयंत पाटील यांना पुरस्कृत केलेलं होतं। महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा धक्का आहे, कारण मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव ह्या दोन उमेदवार विजयी झाले, पण जयंत पाटील यांना निवडून आणण्यामध्ये अपयश आलेलं आहे महाविकास आघाडीला। महाविकास आघाडीची अनेक मतं फुटलेली आहेत, अनेक त्यांच्या आमदारांनी महायुतीला मतदान केलेलं आहे। महायुतीचे जे उमेदवार होते ते सर्वाधिक मतांनी पहिल्या फेरीतच निवडून आलेले आहेत। 23चा कोटा होता, भाजपचे तर 26 मतं घेऊन निवडून आलेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर आपण बघतोय की एक प्रकारे अजितदादांनी सुद्धा आपली तटबंदी मजबूत असल्याचं दाखवून दिलेलं आहे। महायुतीनं आपले सगळे उमेदवार निवडून आणले, पण महाविकास आघाडीला मात्र त्यांचा उमेदवार निवडून आणता आलेला नाहीये। शरद पवार यांना जोरदार धक्का दिलेला आहे महायुतीनं आणि त्यांचा उमेदवार आज पराभूत झालेला आहे। तर जयंत पाटील हे पराभूत झालेले आहेत। उदय जाधव यांच्याकडे आपण थेट जातोय। उदय, जयंत पाटलांचा पराभव शरद पवारांना किती मोठा धक्का आणि मिलिंद नार्वेकरांच्या विजयाबद्दल काय? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विलाजी, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा। उदय, जयंत पाटील यांचा पराभव हा शरद पवारांना किती मोठा धक्का आहे? विलाजी, माहिती मिळते त्यानुसार जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे। त्यांना जी मतं मिळाली आहे त्या मतांमध्ये त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांची देखील गरज जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे त्यांचा विजय जो आहे तो सोपा झालेला आहे। मात्र अगदी कमी मतं जी आहेत ती शेकापचे नेते जयंत पाटील यांना मिळालेली आहे। जयंत पाटील यांचा पराभव झाले असल्याची माहिती मिळते। अजूनही दुसऱ्या पसंतीची मतांची मोजणी जी ती सुरू झालेली आहे, मात्र मतांचा जो फरक आहे तो खूप मोठा आहे। त्यामुळे जयंत पाटील जो आहे तो पल्ला गाठू शकणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मिलिंद नार्वेकर हे महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार जे आहेत ते आता विजयी झाले असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। थोड्याच वेळात तिथे विधान भवनामध्ये जल्लोष जो आहे तो सुरू होईल। जे आपण माझ्या मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात हलचल जी आहे ती सुरू झालेली आहे। पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते हळूहळू बाहेर पडतात आणि थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं देखील जल्लोष जो आहे तो करण्यात येणार आहे, कारण त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले असल्याची माहिती जी आहे ती बाहेर येत आहे। नक्कीच, पण एक प्रकारची रिस्क घेतलेली होती आणि ही रिस्क कामी आलेली आहे असं म्हणावं लागेल। उद्धव ठाकरे यांनी जो उमेदवार निवडला होता तो योग्य होता असं म्हणायचं का? सगळे रिलेशन त्यांना कामाला आले का आणि मिलिंद नार्वेकर त्याच्यामुळे विजयी ठरले का सगळ्यांच्या साथीनं? अगदी बरोबर आहे, एक रिक्स होती, मात्र या रिक्समध्ये मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचं जे राजकारण जे आहे ते साधलेलं आहे। मिलिंद नार्वेकर हे पडद्यामागचे खूप मोठे चाणक्य समजले जातात आणि त्यांची चाणक्य नीती जी आहे ती इथे दाखवली असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। कारण मिलिंद नार्वेकर हे पडद्यामागे अनेक राजकीय ऑपरेशन्स असतील, घडामोडी जे आहेत ते घडून आणतात आणि ती करामत त्यांनी यंदा देखील करून दाखवलेली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जवळपास 16 मतं होती, त्यांना विजयासाठी 23 मतांची गरज आहे आणि त्यांनी जवळपास 22 मतं जी आहे ती पहिल्या पसंतीची जी आहे ती मिळवलेली आहे। विजयी मत जे आहे शेवटचं ते मिळवण्यासाठी त्यांना जी आहे ती गोळाबीर जी आहे ती करावी लागलेली आहे। त्यामुळे त्यांचा विजय जो आहे तो दुसऱ्या पसंतीच्या मतांपर्यंत जो आहे तो गेलेला आहे। नक्कीच उदय, मी येतो तुमच्याकडे। महेश तपासे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते। महेश जी, अभिनंदन तुमचं, दोन्ही उमेदवार तुम्ही निवडून आणलेले आहेत, पण तुम्ही शरद पवारांना मात्र धक्का दिलाय। मी शरद पवारांच्या पक्षात आहे, तुम्ही चुकीच्या प्रवक्त्याला माफ करा, शरद पवार यांच्या पक्षाकडून आपण प्रवक्ते आहात। शरद पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे। शरद पवारांना धक्का बसण्याचं काही कारणच नाहीये, कारण ही काही जनतेचे थेट निवडणूक नाही। पवार साहेबांनी आजच वक्तव्य केले 220 सीट आमच्या विधानसभेला निवडून येतील, त्याच्यामुळे आमदारांचा शेवटचा दिवस आहे विधान भवनातला। त्याच्या पुढे आता ते डायरेक्ट लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर डायरेक्ट काय म्हणतात तुमच्या हिवाळी अधिवेशनालाच नागपूरला सगळे भेटणार आहे।
त्याच्यामुळे काय गणित चालली, जे लोक स्वतःच्या इमेज मेकओव्हरला 200 कोटी खर्च करू शकतात ते काय करू शकतात. धन्यवाद महेशजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर शरद पवार यांचा पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झालाय आणि मिलिंद नार्वेकर यांचा मात्र इथं विजय झाल्याचं पाहायला मिळतंय.